आदरणीय व्यासपीठ, विशेषतः आदरणीय उपसभापती नीलमताई गोरे यांचे आपण सर्वांतर्फे मी मनपूर्वक आभार मानतो। खूप वर्षानंतर आपण सगळ्यांना एकत्र भेटण्याचा आणि इतक्या चांगल्या वातावरणाचा अनुभव मिळाला आणि त्यानंतर त्यांनी अतिशय चांगला हा कार्यक्रम दरवर्षी घ्यायचं ठरवलं। याबद्दल आपण सर्वजण त्यांना परत एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूया आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली असे कार्यक्रम अधिकाधिक चांगले होतील, अधिक ताकदीने होतील, अधिक संख्येने होतील आणि पुढे वेगवेगळ्या ठिकाणी होतील अशी अपेक्षा व्यक्त करतो। नीलमताईंचे आणि सगळ्या विधिमंडळ सचिवालयाचे मी पुन्हा एकदा आभार मानून मला जो दिलेला विषय तो अत्यंत थोडक्यात मांडतो, तो म्हणजे विधिमंडळामध्ये विधान परिषदेची आवश्यकता आहे का नाही। विधान परिषदेची आवश्यकता आहेच एवढंच मी निश्चितपणे सांगणार आहे। त्याचं कारण असं आहे की विधानसभेच्या आमदारांच्या काही खूप मर्यादा झालेल्या आहेत। एक तर पुढे निवडून येण्यासाठी त्यांना जी काही तपश्चर्या करावी लागते, मेहनत करावी लागते, सगळे मतदारांचे हिशोब ठेवावे लागतात, तर आपल्या मतदारसंघाच्या बाहेरचा माणूस त्याचा विचार सुद्धा त्यांच्या मनात हृदयात शिवू शकत नाही। म्हणजे आमच्याकडच्या काही मतदारसंघाची परिस्थिती अशी आहे की उदाहरणामध्ये गंगापूर विधानसभा मतदारसंघ घेतला तर त्यातले 2 जिल्हा परिषद सर्कल वैजापूरला जोडलेले असतात। आमदार म्हणून ते लोक जरी गंगापूरच्या आमदाराकडे आले तरी तो इतका ऑक्युपाईड असतो, म्हणजे सगळे दोन्ही माझे मित्र आहेत म्हणून सांगतो की त्याला आपल्या मतदारसंघाच्या बाहेरचा विचार करण्यासाठी लागणारी वेगळी एनर्जी, ताकद, व्हिजन, रिसोर्सेस ह्या बाबतीत मर्यादा असतात। लोकांच्या अपेक्षा वाढत चाललेल्या आहेत आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की आपण जेव्हा वेलफेअर स्टेट म्हणून विधिमंडळाची एक वेगळ्या पद्धतीची अपेक्षा करायची ठरतो त्यावेळेस एका बाजूनी आपल्या देशाची इकॉनॉमी खूप वाढत चालली आहे, $1 ट्रिलियन चाललो आहे, आपल्या देशाची इकॉनॉमिक भरभराट होत चाललेली आहे, पण विधिमंडळाची परिणामकारकता कुठंतरी कमी होत चाललेली आहे। आपण ॲक्सेप्ट करावं लागेल। का विधिमंडळाची परिणामकारकता कमी होत चाललेली आहे, का दिवसेंदिवस सभात्याग, सभागृह आणि हे होत आहेत, ह्या सगळ्या विषयामध्ये जायची नाही, पण अशा परिस्थितीत जे विषय विधान परिषद मांडू शकते, जे पुढच्या काळातली संकट आहेत, जे विजनरी संकट आहेत, जे विधान परिषद सांगू शकते, ते दुर्दैवाने विधान परिषदेलाच ते काम करावं लागेल। विधानसभेच्या मर्यादेत हे सांगताना त्यांना कमी लेखनाचा विषय नाही आहे, पण विधानसभेतली ज्या पद्धतीची सध्याची परिस्थिती आहे आणि दिवसेंदिवस येणाऱ्या सरकारमध्ये ज्या पद्धतीने विधिमंडळाच्या कामाचा प्रॉब्लेम्स वाढत चाललेले आहेत, त्यामध्ये विधान परिषदची आवश्यकता नाही, अधिक मजबूत कशी करता येईल, अधिक ताकदवान कशी करता येईल आणि अधिक रिसोर्सेस तिला कशा पद्धतीने देता येईल ह्याची विचार करायची गरज आहे। आणि म्हणून मी एक छोटक्यात सांगतो की 5 विषय घेतले, जसं उदाहरणार्थ एन्व्हायरमेंट। एका विधानसभेचा आमदार महाराष्ट्राच्या एन्व्हायरमेंटमध्ये बिघडत चाललेली पाण्याची, हवेची आणि ग्लोबल वॉर्मिंगच्या सगळ्या परिणामाची वेगवेगळ्या ठिकाणची चर्चा एखादा विधानसभेचा आमदार आपल्या क्षेत्राच्या बाहेर जाऊन नाही करू शकत। एज्युकेशन आहे, आजकाल एज्युकेशनच्या बाबतीमध्ये डिग्री वाटप कार्यक्रम म्हणजे एज्युकेशन झालेला आहे। मोठमोठे संस्थाचालक आहेत, सरकारचं करोड रुपयाचं अनुदान देत आहे, पण 10वी नंतर ग्रॅज्युएटपर्यंत मी एकही वर्ग केला नाही पण मी डिग्री मिळवली असे म्हणणारे लाखो तरुण सर्व समाजातले आपल्याला दिसत आहेत। एन्व्हायरमेंटचं मी सांगितलं, एज्युकेशनचं सांगितलं, एनर्जीचं सांगतोय। दिवसेंदिवस महाराष्ट्र सगळ्यात मोठा एनर्जी, सगळ्यात महागडी एनर्जी घेणारा प्रदेश आपला झाला आहे। ह्याला मुळात कसं येईल, परत ₹2, ₹5 युनिटपर्यंत आपण कधी आणू शकतो का महाराष्ट्र? गुजरातमध्ये जे 24 तास वीज मिळते, अजून काही प्रगत राज्यामध्ये मिळते आणि शेतकऱ्यांना ट्रान्सफॉर्मर झाल्याबरोबर 24 तासात येऊ शकतो। आपल्याकडं असं स्ट्रक्चर उभं करण्यासाठी विधानसभा क्षेत्राच्या बाहेर जाऊन काही गोष्टीचा विचार करावा लागतो। म्हणून मी जसं एन्व्हायरमेंट, एज्युकेशन, एनर्जी, एंटरटेनमेंट, आता शेवटचा मुद्दा सांगतो। आज हे मोबाईल कल्चरनी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तरुण पिढीला वेगवेगळ्या गोष्टी कळत आहेत की मोबाईलच्या अतिवापराने होणारे दुष्परिणाम हे विधानसभा क्षेत्रापुरते मर्यादित राहत नाही, ते संपूर्ण युवा पिढीचे मर्यादित राहतात। आणि त्यामुळे एखाद्या गोष्टीचा मूलभूत अभ्यास करायचा असेल तर कुठंतरी एखादं स्ट्रक्चर असं असलं पाहिजे की ज्यांनी त्या गोष्टीच्या तडीस जाऊन खणखरपणे मत मागितले पाहिजेत आणि मग एक प्रवाहपतीत होऊन सध्याच्या वातावरणानुसार आपण एखादं मत मांडतो आणि ते मत मांडून विधानसभेला लगेच इलेक्शनला फेस करायचे असल्यामुळे त्यांना वेगवेगळ्या पॉलिटिकल कंपल्शन्समुळे सगळी मतं आणि सगळ्या गोष्टी लगेच ताबडतोब सांगता येत नाहीत, करता येत नाहीत, अडचणी असतात। विधान परिषदेच्या बाबतीत काही गोष्टी ठणठणीतपणे मोकळे पद्धतीने मांडता येतात। मला आजही आठवतंय 2005ला तुम्ही भाग्यवान सदस्य आहे की जेव्हा अनुशेषाचा मुद्दा निघाला त्या अनुशेषाच्या मुद्द्यावर भांडत असताना आज मराठवाडा विदर्भला जे काही 18% आणि 32% पैसे मिळत आहेत ते फक्त विधान परिषदेच्या मुळेच मिळतात, हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे। आणि त्यामुळे अशा पद्धतीचे वेगळे कायदे की जे समाजासाठी दूरगामी परिणाम करणार आहेत,
कारण आज आपण बघतोय एवढा महत्त्वाचा इव्हेंट आहे, पण आपलं मंत्रिमंडळ मुख्यमंत्री येऊ शकले नाही, त्यांची इच्छा नव्हती अशी नाही, त्यांची खूप इच्छा होती, पण रोजचा कारभार करत असताना, रोजचं राजकारण बघत असताना, रोजची स्वतःची ॲडजस्टमेंट बघत असताना, पक्ष नेतृत्वाला आणि कार्यकर्त्यांना सांभाळत असताना काही वेगळे विचार करण्यासाठी वेगळी यंत्रणा लागते, ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळं विधान परिषद लागते का नाही, विधान परिषदेची आवश्यकता आहेच आहे, असलीच पाहिजे. अधिक चांगली कशी करता येईल ह्याविषयी विचारमंथन झालं पाहिजे, कुठले सदस्य असले पाहिजेत, डिटेल डिस्कशन झालं पाहिजे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की विधान परिषदेचं दुय्यम स्थान देण्याचे जे काही छोटे छोटे विधान परिषदेचे फायनान्शियल अधिकार का नाहीत, असलेच पाहिजेत. 10% द्या, 20% द्या. मी एकच शेवटचा मुद्दा सांगतो, माझं बोलणं संपवतो. मी आमदार असताना ज्या गोष्टी विधान परिषदेमध्ये सज्ज सरकार म्हणून कबूल केल्या, आश्वासन दिले, त्या आश्वासन समितीमध्ये 10 वेळेस चर्चा झाली, पण आतापर्यंत काहीच होऊ शकलं नाही. जायकवाडीचे कॅनॉल, माझ्यानंतर माझे 2-3 आमदार महोदय वेगवेगळे येऊन गेले, पाशा पटेल गेलेले, नंतर 7. अहो तुमचं ते आश्वासन समितीमध्ये कबूल आहे की जायकवाडीचे कॅनॉल जायकवाडी इतक्यांदा भरत आहे, पण आम्ही 20% पाणी शेतीला देऊ शकत नाही. जायकवाडीचे कॅनॉल दुरुस्त झालेच नाही. मला मागायचं नाही आहे, पण मग विधान परिषदेला उद्या काही फायनान्शियल अधिकार दिले. मला आठवते नीलमताई त्यावेळेस होते, आम्ही वसंत पुरके होते. शेवटचा मुद्दा सांगतो, शिक्षण मंत्री, संगीत विषय शिकवा आणि संगीत विद्यापीठाची महाराष्ट्रात स्थापना करून केलं होतं. शिवाजीराव देशमुखांचं नाव निघालं, मी त्यांच्या आयुष्यावर उपकार विसरणार नाही. त्यांनी मला शेवटी संधी दिली की तू बोल, आणि त्यावेळेस शिवाजीराव देशमुखांनी सांगितलं नाही श्रीकांत बोला, आणि वसंत पुरकेंनी डोळ्यात पाणी असून शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं की साहेब मी तुम्हाला परवानगी मागतो. शिवाजीराव देशमुखांनी झापलं त्यांना की तुम्हाला परवानगी नाही, उत्तर द्यायला उभं केलंय. ते म्हणले हो साहेब, पण उत्तराचा भाग म्हणून मला 1 मिनिट बोलू द्या. आणि डोळ्यात पाणी आणून शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं की साहेब मी विनंती करतो तुम्हाला की हा प्रश्न कायमचा संपवा. कारण म्हणे मी संगीत शिक्षक होतो, तबलजी आहे, त्यांनी 7-8 सूर म्हणून दाखवले, पण मला पगार मिळत नव्हतं, माझं पोट भरत नव्हतं. माझ्या मुख्याध्यापकांनी सांगितलं किमान फिजिकल एज्युकेशनचे शिक्षण घे, तू नोकरी मिळेल आणि नोकरी म्हणून जगशील म्हणे, नाही तर संगीत तबलजी वाजवता वाजवता उपाशी मरशील. मी हा प्रश्न सोडू शकत नाही, माफ करा. आश्वासन दिलं, बैठका झाल्या, पण आजही संगीत विद्यापीठ आणि संगीत शिक्षणाचा अंतर्भाव होऊ शकला नाही. माझा विधान परिषदेच्या आवश्यकतेचा मुद्दा असा आहे की जे आश्वासन सभागृहात दिलं गेलं मंत्र्यांनी, जे 10 वर्षात पूर्ण झालं नाही, त्यासाठी विधान परिषदेमध्ये एक वेगळा निधी आणि त्याची कार्यक्रम अंमलबजावणी अशा पद्धतीची जर विधान परिषदेची रचना केली तर लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास, विधिमंडळाचा विश्वास आणि सरकारच्या कार्यवाहीवरचा अधिक भरोसा होईल. आणि सरकारला करायचं नाही का? नाही, करायचं आहे, पण सगळ्या गोष्टी करायच्या म्हणून होत नसतात. एखादा हेडमास्टर लागतोच की ज्याने आपल्याला छडी घेऊन सकाळी 6ला पळ म्हणल्याशिवाय व्यायाम होत नसतो. रोज वाटतं की सकाळी 6 वाटून पळावं, पण कधी पळणं होतं की ज्यावेळेस कोणी तर आपल्या मागं लागतं. तेव्हा हे एवढे आश्वासन तुम्ही दिले होते, या आश्वासनासाठी एवढा निधी लागणार आहे, हे आपल्याकडनं झालं नाही. म्हणून हे आश्वासन पूर्तीसाठी विधान परिषदेचा वेगळा सेल तयार करून ते बजेट तुम्ही दिलेल्या आश्वासन पूर्तीसाठी आम्ही वापरतोय, अशा पद्धतीचे काही अधिकार, वेगळ्या पद्धतीचे अधिकार हे विधान परिषदेत दिले, तर त्यामुळे विधिमंडळाची उंची वाढेल, विधिमंडळाचा सन्मान वाढेल. आश्वासन दिले आणि न पूर्ण केलं हे काही शोभनीय गोष्ट नाही. ड्रॉप करायचं असेल तरी हरकत नाही, विधान परिषद ठरवू शकते की तुम्ही आश्वासन दिले पण आज व्यवहार नाहीत, हे आम्ही ड्रॉप करून टाकतो. माझं म्हणणं नाही की एखादं आश्वासन दिलं म्हणजे केलंच पाहिजे. शेवटी लोकशाहीमध्ये असलेली लवचिकता लक्षात घेता या पद्धतीने लोकशाहीची पुढची आव्हानं आहेत, कारण येणारा काळ हा अधिकाधिक आव्हानं घेऊन येणार आहे. 1991ला ग्लोबलायझेशन झालं आणि त्या जागतिकीकरणाचा होणारा परिणाम काय आहे आपल्यावर हे समजूपर्यंत 2005 आले. 14 वर्षे कसे गेले निघून आम्हाला समजलंच नाही. मला अजूनही ते गॅट आणि डंकेल करारचं आठवतंय. हा डंकेल कोण प्राणी आहे, कसं काय आला, काहीच कळत नव्हतं. आलं 91, ग्लोबलायझेशन आपल्यावर लादलं गेलं. आपल्या बाणाने चीन खूप पुढे निघून गेलं आणि आपल्या लक्षात आल्यानंतर आपण जोरात पळतोय. आता आपण त्यांच्या मागे जायचा प्रयत्न करतोय. 2020-21ला कोरोना आला. कोरोनानंतर जगाची परत एकदा काम करण्याची पद्धत बदलली. हे 21च्या कोरोनानंतर होणाऱ्या पुढच्या 30 वर्षाचे समाजावर होणारे परिणाम, वर्क फ्रॉम होम सुरू झालं, एज्युकेशन फ्रॉम होम सुरू झालं. आज एका बाजूने एज्युकेशनमध्ये गव्हर्नमेंट इरिलेव्हंट होत चाललेलं आहे. वेगवेगळ्या ठिकाणी नॉलेजच्या वेगळ्या युनिव्हर्सिटी होत आहेत. डिग्र्या नाही तर नॉलेज देण्याची सिस्टीमच वेगळी आहे. आणि त्यामुळे ह्या होणाऱ्या आव्हानांचा विचार करणं, इच्छा जरी असेल तर विधानसभेचे किती आमदार करू शकतील? कारण सकाळपासून इतके माणसं अंगावर असतात की त्यांच्या निष्ठेविषयी, त्यांच्या प्रामाणिकपणाविषयी, त्यांच्या कर्तृत्वाविषयी शंका नाही, पण जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेमध्ये विधानसभेच्या 288 आमदारांना इच्छा असून तर ज्या गोष्टी करू शकत नाहीत, पण ज्या समाजयोगी आणि अत्यंत आवश्यक गोष्टी आहेत. पोस्ट कोरोना पुढच्या 30 वर्षात ज्या पद्धतीची समाजरचना आणि जगातली परिस्थिती होत चाललेली आहे त्याचा विचार करण्याची वेगळी बैठक, सभागृह, निर्णय क्षमता आणि अंमलबजावणी क्षमता असलेलं सभागृह आवश्यक आहे.
म्हणून मी आपल्या सगळ्यांना याबाबत विनंती करणार आहे की ज्या कुठल्या प्लॅटफॉर्म मागता येईल तिथे विधिमंडळाचं कामकाज जसं प्रभावी झालं पाहिजे तसं अप्पर हाऊस हे अधिक वेगळ्या पद्धतीने इंडिपेंडंट आणि चांगल्या पद्धतीने काम झालं पाहिजे एवढेच मी विनंती करतो. आणि नीलमताईंना विनंती करतो की नीलमताई कधीतरी विधानसभा बरखास्त झाली म्हणून आपलं कामकाज थांबवावं हा जर टाळता आला तर खूप बरं होईल. तिकडं बहिष्कार झाला म्हणून आपलं चांगलं चाललेलं भाषणमध्येच तुम्हाला मला बऱ्याचदा थांबावं लागलंय. तुमच्या काळात तरी आणि तुम्ही सदैव सभापती म्हणून राहावे अशा शुभेच्छा देतो आणि माझे बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद श्रीकांत जोशी साहेब. विधान परिषदेला देखील वित्तीय अधिकार प्राप्त व्हावेत अशी महत्त्वाची सूचना जोशी साहेबांनी मांडली, त्याचं आपण सर्वांनी स्वागत करूया.